Hello dear students, welcome to the lecture of organic chemistry. In this lecture, I am going to discuss about energy profile diagram for SN1 reaction. So we know that SN1 reaction consists of two steps. Hence, an energy profile diagram for SN1 reaction involves two transition states. आपल्याला माहिती आहे SN1 रिॲक्शन जी आहे SN1 रिॲक्शनमध्ये दोन स्टेप असतात आणि SN1 रिॲक्शनमध्ये दोन स्टेप असल्यामुळे SN1 रिॲक्शनची जी एनर्जी प्रोफाईल डायग्राम आहे त्यामध्ये आपल्याला दोन ट्रान्झिशन स्टेट्स पाहायला मिळतात. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी दोन पिक्स पाहायला मिळतील. मग नेमकी कुठली ट्रान्झिशन स्टेटची एनर्जी जास्त आहे आणि कुठल्या ट्रान्झिशन स्टेटची एनर्जी कमी आहे किंवा दोघंही ट्रान्झिशन स्टेटच्या एनर्जी सारख्याच आहे का, हे आपण कशावरून सांगू शकतो हे आपण पाहूयात. सो व्हेन द रिॲक्शन प्रोसीड्स स्लो किंवा आपण असं म्हणूया द रिॲक्शन प्रोसीड स्लो when the activation energy is higher. The reaction proceeds slow when the activation energy is higher, and the reaction proceeds fast when the activation energy is lower. रिॲक्शन जी असते ती स्लो होते जेव्हा ॲक्टिवेशन एनर्जी जास्त असते आणि रिॲक्शन जी असते ती फास्ट होते जेव्हा ॲक्टिवेशन एनर्जी कमी असते. मग आपल्याला माहिती we know that in SN1 reaction the first step is slow step. Therefore, the activation energy for the first step will be higher, and the second step in SN1 reaction, the second step is fast step. So the activation energy for the second step is lower. आपल्याला माहिती SN1 रिॲक्शनमध्ये दोन स्टेप्स असतात, त्यामुळे आपल्याला दोन ट्रान्झिशन स्टेट्स पाहायला मिळतील, म्हणजे दोन पिक्स पाहायला मिळतील. मग कुठल्या ट्रान्झिशन स्टेटची एनर्जी कमी असेल किंवा कुठल्या ट्रान्झिशन स्टेटची एनर्जी जास्त असेल हे आपण कशावरून सांगू शकतो की जी स्लो स्टेप असते, आपल्याला माहिती आहे SN1 रिॲक्शनमध्ये फर्स्ट स्टेप जी आहे ती स्लो स्टेप आहे, म्हणून आपण फर्स्ट स्टेपची ॲक्टिवेशन एनर्जी जास्त दाखवू आणि सेकंड स्टेप जी आहे सेकंड स्टेप आपल्याला माहिती फास्ट स्टेप आहे, म्हणून आपण त्याची ॲक्टिवेशन एनर्जी आहे ती कमी दाखवू. आणि ही जी SN1 रिॲक्शन आहे ही SN1 रिॲक्शन एक्झोथर्मिक आहे, म्हणून आपण प्रोडक्टची जी एनर्जी आहे ती रिॲक्टंटच्या एनर्जीपेक्षा कमी दाखवू. सो दिस इज एनर्जी और पोटेन्शियल एनर्जी असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि इकडे असतं प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन, ज्याला आपण रिॲक्शन कोऑर्डिनेट म्हणतो. रिॲक्शन कोऑर्डिनेट. मग आपल्याला इथं दोन पीक दाखवायचे आहेत आणि पहिला जो पीक आहे त्याची एनर्जी जास्त दाखवायची आहे. सो आपण इथं रिॲक्टंट आपल्याला माहिती आहे आपला रिॲक्टंट आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. CH3 thrice C bond Br. This is our reactant
आपण हा आरने रिप्रेझेंट करू शकतो. आता फर्स्ट जी ट्रान्झिशन स्टेट आहे, आपल्याला माहिती फर्स्ट ट्रान्झिशन स्टेटमध्ये काय होतं. फर्स्ट ट्रान्झिशन स्टेटमध्ये आपण पार्शियल बॉन्ड जो आहे कार्बन आणि ब्रोमिनमधला तो ब्रेक होतो. मग आपण फर्स्ट ट्रान्झिशन स्टेटमध्ये असं H3 3C बॉन्ड Br हा आपण पार्शियल बॉन्ड दाखवलेला आहे लिव्हिंग ग्रुपमधला आणि कार्बनमधला. ही जी असेल आपली, ही असेल ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट. नंतर इकडे आपला कार्बोकटायन इंटरमिजिएट असेल CH3 3C प्लस. दिस इज अवर कार्बोकटायन इंटरमिजिएट. ही जी असेल आपली, ही असेल ट्रान्झिशन स्टेट सेकंड. मग ट्रान्झिशन स्टेट सेकंडमध्ये कार्बन आणि न्यूक्लिओफाईलमध्ये काय होईल, पार्शियल बॉन्ड फॉर्मेशन होईल. CH3 3C बॉन्ड OH. आणि इकडे असेल आपला टर्शरी ब्युटिल अल्कोहोल, हा आहे इंटरमिजिएट. आणि हा इकडे असेल प्रोडक्ट टर्शरी ब्युटिल अल्कोहोल CH3 3C बॉन्ड OH. या पद्धतीने दिस इज अवर प्रोडक्ट. सो द प्रोडक्ट हॅज लेस एनर्जी दॅन द रिॲक्टंट, सो द रिॲक्शन is exothermic. The product has less energy than the reactant, so the reaction is exothermic. We know that the word exo means outside, therm means heat. So heat is released outside the system, and when heat is released outside the system, the enthalpy of the reaction is, that is delta H is negative. As we move from reactant to intermediate, as we move from reactant to intermediate, the intermediate has more energy than the reactant. So the first step is endothermic. The first step is endothermic, and the enthalpy of the first step, that is delta H1, is positive. So as we move up, the system has to gain the energy. आपल्याला माहिती जी पहिली स्टेप आहे त्या पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, बॉन्ड ब्रेकिंग होतं. आणि बॉन्ड ब्रेकिंगला आपल्याला माहिती एनर्जी जास्त लागते. द सेकंड स्टेप, और ॲज वी मूव फ्रॉम इंटरमिजिएट टू प्रोडक्ट, ॲज वी मूव फ्रॉम इंटरमिजिएट टू प्रोडक्ट, the product has less energy than the intermediate, so the second step is exothermic. The second step is exothermic, and the enthalpy of second step, that is delta H2, is negative. Since product has less energy than the reactant, the overall reaction is exothermic. आपल्याला माहिती आहे पहिली जी स्टेप आहे, या पहिल्या स्टेपमध्ये आपण रिॲक्टंटपासून इंटरमिजिएटकडे जातो आहे, आणि इंटरमिजिएटची जी रिॲक्टंटपासून इंटरमिजिएटकडे जातो आहे, आणि इंटरमिजिएटची जी एनर्जी आहे ती रिॲक्टंट पेक्षा जास्त आहे. म्हणून पहिली स्टेप जी आहे ती काय आहे, एंडोथर्मिक आहे, आणि एन्थाल्पी जी आहे याची ही पॉझिटिव्ह आपल्याला मिळेल.
दुसरी जी स्टेप आहे, आपण इंटरमिजिएटकडून प्रोडक्टकडे जातो आहे. या ठिकाणी प्रोडक्टची जी एनर्जी आहे ती इंटरमिजिएटच्या एनर्जीपेक्षा कमी आहे, म्हणून सेकंड स्टेप एक्झोथर्मिक आहे असं आपण म्हणू शकतो. आणि एन्थाल्पी जी आहे याची ही निगेटिव्ह आहे. आणि ओव्हरऑल रिॲक्शन प्रोडक्टची जी एनर्जी आहे ती रिॲक्टंटच्या एनर्जीपेक्षा कमी आहे, आणि म्हणून ओव्हरऑल रिॲक्शन जी आहे ती एक्झोथर्मिक आहे या पद्धतीने. आणि आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की दुसरी गोष्ट, आता आपण एक्सप्लेनेशन या एनर्जी प्रोफाइल डायग्रामचं ह्या पद्धतीने करू शकतो. द ॲक्टिवेशन एनर्जी फॉर द फर्स्ट स्टेप इज मच मोर. सो द फर्स्ट स्टेप आपण असं म्हणू शकतो, द ॲक्टिवेशन एनर्जी फॉर द फर्स्ट स्टेप is much more. So the first step is slow step. The activation energy required for the first step is much more. So the first step is slow step. The first transition state is shown by partial bond breaking between the carbon and leaving group, or in first transition state there is partial bond breaking between the carbon atom and leaving group. After overcoming the first energy barrier, the bond between carbon and leaving group completely breaks, leads to the formation of the carbocation. So the activation energy required for second step, is much less. Thus the second step is fast step, or the second step will be fast. So after the attack of nucleophile to the carbocation, or after overcoming the second energy barrier, after attack of nucleophile to the carbocation intermediate leads to the formation of product, असं आपण म्हणू शकतो. तर हे जे आहे हे सर्व SN1 रिॲक्शन जे आहे हे SN1 रिॲक्शनच्या एनर्जी प्रोफाईल डायग्रामबद्दल आहे. SN1ची जी एनर्जी प्रोफाईल आहे ती आपण पाहिली की SN1 रिॲक्शन ही 2 स्टेप आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला 2 ट्रान्झिशन स्टेट पाहायला मिळत आहेत. ही ट्रान्झिशन स्टेट सेकंड आहे. पहिली जी स्टेप आहे ती स्लो स्टेप आहे, म्हणून पहिल्या स्टेपची आपण एनर्जी जास्त दाखवतो आहे. सेकंड स्टेप जी आहे ती स्लो स्टेप आहे, सेकंड स्टेप फास्ट स्टेप आहे, म्हणून त्याची ॲक्टिवेशन एनर्जी काय दाखवतो आहे आपण, कमी दाखवतो आहे. अशा 2, आणि ही जी रिॲक्शन आहे ओव्हरऑल ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे, म्हणून आपण प्रोडक्टची एनर्जी रिॲक्टंटच्या एनर्जीपेक्षा कमी दाखवतो आहे. आणि आपण नंतर जे रिप्रेझेंट केलेलं आहे ही पहिली ट्रान्झिशन स्टेट आहे. पहिल्या ट्रान्झिशन स्टेटमध्ये कार्बन आणि लिव्हिंग ग्रुपमधला बॉन्ड जो आहे तो पार्शियली ब्रेक झालेला दाखवतो आहे. इंटरमिजिएट आपला कार्बोकटायन फॉर्म झालेला आहे, आणि कार्बोकटायन जर आपण पाहिला तर तो स्टेबल आहे, पण रिॲक्टंट आणि प्रोडक्ट एवढा तो स्टेबल नाही आहे. त्यानंतर सेकंड ट्रान्झिशन स्टेट जी आहे या ठिकाणी आपण पार्शियल बॉन्ड जो आहे न्यूक्लिओफाईलमधला आणि कार्बनमधला तो पार्शियल बॉन्ड फॉर्म होताना ही सेकंड ट्रान्झिशन स्टेट दाखवली. आणि जो प्रोडक्ट आहे या ठिकाणी न्यूक्लिओफाईल आणि कार्बनमध्ये जो आहे तो कंप्लीट बॉन्ड फॉर्म झालेला आहे, आणि प्रोडक्टची एनर्जी रिॲक्टंटच्या एनर्जीपेक्षा कमी दाखवलेली आहे. सो दिस इज ऑल अबाउट द एनर्जी प्रोफाईल डायग्राम फॉर SN1 रिॲक्शन. थँक्यू.